होता येत नसल्यामुळे त्याचा त्या ठिकाणी त्याला जीव गमवावा लागला आणि त्याच्या प्रित्यर्थ त्याला त्यानंतर प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार देण्यात आला। अजून एका बालवीराचं नाव तुमच्या माझ्या खूप जवळचं आहे, ज्याने 16व्या वर्षीच या आपल्या महाराष्ट्रासाठी आपल्या या देशासाठी असं काही करून ठेवलं की ज्यांच्यामुळे आपण आज मोकळा श्वास घेतोय, एक स्वातंत्र्य अनुभवतोय। हा विश्वराज छत्रपती शिवाजी महाराज। आपल्याला कोणत्या दुसऱ्या बालवीराकडे जायची गरज नाही। जिजामाता आपल्या शाळेचं नाव आहे, त्या जिजामातेचा एक सुपुत्र ज्यांना 16व्या वर्षी आपल्या या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं एक स्वातंत्र्याची मुहूर्त मेढ लावली आणि गुलामगिरीतून आपल्याला मुक्त करण्यासाठी तोरणा जिंकून स्वराज्याचं तोरण बांधलं। अशा अनेक बालवीरांनी आपला हा देश समृद्ध झाला आहे। या बालवीरांच्या त्यागाची, त्यांच्या बलिदानाची आपल्याला आठवण व्हावी म्हणून हा वीर बाल दिवस साजरा केला जातो। यामध्ये विशेष करून सिख धर्माचे जे धर्मगुरू आहेत, गुरु गोविंद सिंग 10वे, त्यांच्या मुलांनीही केलेल्या एका पराक्रमासाठी, बलिदानासाठी आणि प्राणांची आहुती ज्यांनी दिली त्यांची एक विशेष आठवण म्हणून देखील वीर बाल दिवस हा साजरा केला जातो। तर वीर बाल दिवस म्हणजे नेमकं आपल्याला ही परंपरा, आपल्याला ही त्यागाची, ही बलिदानाची परंपरा पुढे नेत असताना आपल्याला काय करता येईल। तर मी तुम्हाला हे सांगितलं की आता एक 6 वर्षाची मुलगी होती जिला मागील वर्षी राष्ट्रपती बाल पुरस्कार मिळाला। तर त्या मुलीने काय केलं, घरामध्ये आईने तिच्या हीटर लावलेला असताना पाण्याचा हीटर बादलीमध्ये लावला होता आणि आई तशीच निघून गेली। आणि नंतर ज्यावेळेस आई त्या हीटर पाण्याचा काढण्यासाठी गेली तर त्या आईला नेमका शॉक लागला आणि त्यावेळेस आई आणि मुलगी दोघीच घरात होत्या। मुलगी होती फक्त 6 वर्षाची, आपल्या पहिलीच्या मुली आहेत एवढी मुलगी। आणि त्या 6 वर्षाच्या मुलीनं अत्यंत चपळाईने एक प्लास्टिकची खुर्ची घेतली आणि त्या प्लास्टिकच्या खुर्चीवरती उभी राहिली आणि मग त्या हीटरचं काय केलं, बटन बंद केलं। त्या आईचा त्या ठिकाणी जीव वाचला। त्या मुलीचा देखील प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला। एक छोटीशी गोष्ट, आपल्या आईचा तिने जीव वाचवला। मला प्रश्न पडतो इथे की तिने प्लास्टिकचीच खुर्ची का घेतली असेल, लोखंडाची का नाही घेतली? छान। तर प्लास्टिक जे आहे ते काय आहे, विद्युत रोधक आहे, ज्याच्यामधून तुमची इलेक्ट्रिसिटी आहे ती पास होत नाही। धातू जो आहे लोखंड, त्यामधून इलेक्ट्रिसिटी पास होते। मग आपल्याला जेव्हा आपण हा दिवस साजरा करत असताना आपल्या आजूबाजूला असे काही प्रसंग घडले तर आपण त्यावेळेस काय राहायचं, जागरूक राहायचं। आपल्या हातून एखाद्याचा जीव वाचवण्याची जर आपल्याला संधी मिळाली, एखाद्याला दुःखातून, एखाद्या संकटातून बाहेर काढण्याची संधी मिळाली तर अत्यंत जागरूकपणे आपण या आपल्याला जी परंपरा आहे त्या परंपरेचं आपण अनुकरण करत आपण इतरांना संकटातून वाचवायचंय। प्रसंगी आपल्या जीवाची पर्वा न करता आपण दुसऱ्यांसाठी धावून जायचंय, हा आपला इतिहास आहे आणि तो इतिहास आपण सर्वांनी जपला पाहिजे। मग फक्त एकमेकांचा जीव वाचवणे एवढीच आपल्याला गोष्ट करायची का? तर नाही। तर फक्त वीरता दाखवणे नाही, तर यासोबतच आपण ज्या क्षेत्रात काम करत असू त्या क्षेत्रात काम करत असताना आपल्या देशाला, आपल्या राष्ट्राला आणि एकूणच विश्वाला आपला कसा फायदा होईल। मग तुमचं त्यामध्ये खेळ असो, तुमचं विज्ञान असो, तुमचं संशोधन असो किंवा तुम्ही जे काम करत असाल ते, अगदी तुम्ही साधे शेतकरी जरी असाल तरी तुमच्यामुळे इतरांना कसा फायदा होईल आणि त्या तुमच्या कार्यातून इतरांना फायदा होऊन आपल्या देशाची कशी प्रगती साधेल याकडे सर्वांनी आपलं लक्ष देणं गरजेचं आहे। त्यामुळं तुम्हाला एक सांगायचंय मला विशेष म्हणजे प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार हा दरवर्षी दिला जातो। एक 16-18 वर्षापर्यंतच्या मुलांना हा पुरस्कार दिला जातो। त्यामध्ये तुम्ही दाखवलेलं एखादं धैर्य असेल, शौर्य असेल, त्याचबरोबर तुम्ही खेळामध्ये, तुम्ही विज्ञानामध्ये किंवा तुम्ही इतर गोष्टींमध्ये काही शोध लावला असेल तर त्यासाठी तुमचा सन्मान केला जातो। त्यामुळं आपल्याला या गोष्टी फक्त पुरस्कारासाठीच नाही तर या विश्वाच्या कल्याणासाठी, आपल्या स्वतःच्या उज्ज्वल भविष्यासाठी असं काही करता येईल का यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करत राहायचंय। आणि अशा रीतीने आपण हा वीर बाल दिवस साजरा करणार आहोत। या दिवसातून आपण प्रेरणा घेणार आहोत, इतरांचा सन्मान करण्याची, इतरांसाठी धावून जाण्याची आणि एक स्वतःची ओळख करून घ्यायची आणि त्यातून आपल्याला या विश्वाचा, आपल्या कुटुंबाचा, आपल्या देशाचा आणि एकूणच आपल्या सर्व समस्त गुणीजनांचा आपल्याला त्यातून सन्मान करायचा आहे। आपण या निमित्तानं आज संकल्प करूयात की एकमेकांच्या मदतीला धावून जाऊयात,
आपल्यातील वीरता, आपल्यातील शौर्य याची आपण स्वतः ओळख करून घेऊया. हा संकल्प आपण आजच्या दिवसाच्या निमित्ताने करूया आणि या वीर बाल दिवसाच्या निमित्तानं सर्व बालवीरांना आपण अभिवादन करूया. धन्यवाद.